काय करून राहिली काजल? तू करून काय राहिली? तू सकाळीपासून तुला म्हटलं होतं ना मला 8 वाजेपर्यंत टिफिन तयार पाहिजे म्हणून. अजून टिफिनही नाही बनवला तू. अजून टिफिन तो तसाच्या तसाच आहे. तो काल रात्री धुवून नाही ठेवता आला तुले. तो टिफिन तसाच्या तसाच आहे भरलेला. मी आज जसा आणून ठेवला तसाच आहे. हातही लावला नाही तुला त्याला. मी काय म्हटलं होतं तुले? रातचा आणलेला टिफिन रात्रीच धुवायचा म्हटलं होतं ना. तो टिफिनही तसाच्या तसाच आहे. वेळ होते मला, उशीर होऊन राहिला मला. तुझ्यासारखं आहे का घरचं कधी उठलं कधी केलं कधी चालते, कधी काही केलं तर चालते, मनमाने केली तर चालते. उशीर होते मला, टायमावर पोहोचा लागते. हो ना राकेश जी, झाला आहे ना स्वयंपाक. पाहुणे दिसत नाही का तुम्हाला? काय करतं म्हणजे सकाळपासून काय करतं दिसत नाही? पाहुण्याबरोबर किती साफसफाई क्लिनिंग दिसत नाही का तुम्हाला? पहिले उठल्याबरोबर तर पूर्ण क्लिनिंगच करून घेतली मी. त्या टिफिनवर लक्ष नाही राहिलं, तो टिफिनच राहून गेला. आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आता टिफिन धुतो, पुसतो आणि तुम्हाला बनवून देतो. 10 मिनिटाचं तर काम आहे. तुले काजल मी काय सांगितलो? रात्रीचं जेवण झाल्यानंतर ते क्लिनिंग पूर्ण, ते जे स्वयंपाकघर आहे पूर्ण रात्रीच साफसफाई करून ठेवायची म्हटलं. आपल्या घरी तिथं, आपल्या घरी कडमेश्वरले रात्रीच होते का नाही साफसफाई? होते का नाही होत? तू रात्रीनं काऊन नाही केली मग? आता काऊन करून राहिली उठल्यावर? रात्री तुम्ही उशिरा आलते माहिती आहे तुम्हाला? मला काम सांगता तुम्ही, तुमचं काम तुम्ही वेळेवर करता. उशिरा आले तुम्ही रात्री. मग तुमची वाट पाहता पाहता मी म्हटलं तुम्ही या 2 जण सोबत जेवण करून मग नंतर मी साफसफाई करून म्हटलं. तुमचं वाट पाहता पाहता मला टाइम झाला आणि मग थकली मी, मला झोप आली, मग राहू दिलं मी तसंच. मग आता सकाळीच केलं मी. गलती तर तुमची आहे. मला सांगता तुम्ही लवकर काऊन नाही येत मग रातच्याला? कामं राहते मुली, लवकर काऊन नाही येत वाली. म्हणजे आता देतो टिफिन धुई दे बांधून पटकन. तुझ्यासारखं आहे का रिकाम तिकडे? मी मग रिकाम तिकडेच आहे काय? चालली कुठं? ऐका ना मग, आता पूर्ण गोष्ट ऐकत जा ना मग. घे इथं ऐकायला मी रिकामा नाही आहे तुझ्या गोष्टी. घे बांधतो टिफिन, बांध पटकन धुईन जाऊन. आई हे बघा, आता सर्व कामे झाली, आता काही राहिलं नाही. आणि मी ना थोडं काजल आहे ना तिच्याकडे जाऊन येते म्हटलं. जाऊ का? आली काय तर ते इथं? काही आली बाबा इथं? माहित नाही पडलं मला तर. ते तर येतही नाही. कशी आहे गड्या ते? येतही नाही आपल्या घरी. काही आली ते? तुले कोण सांगितलं ते आली म्हणून इथं म्हणून? आली की नाही आली मला माहित नाही, पण मी बघून येते ना. आली असणार तर मी बसणार थोडा वेळ, नाही आली असणार तर मी परत येऊन जाणार. बघून येते मी आली काय त्यात. थांब ना मग, फोन करू का मग बहिणीला? समोताबाईला फोन करून देतो, विचारतो कायले जातो अजून धक्का खातं पोरीले घेऊन जातो न अजून येतं. थांब मी समोताबाईला विचारतो. ते सांगतेच मग आली काय तर नाही आली का. आली असं मग चालली जातो. थांब जराशी थांब. हो करा बरं करा, खरंच विचारा. मी जाते मग नंतर तिच्या घरी मग. हॅलो, मी बोलून राहिली समोताबाई. हा बोल. कशी आहे तब्येत पाणी? चांगली आहे तब्येत पाणी, चांगली आहे. तू बी? मी बी चांगली आहे. मी काय म्हणतो समोताबाई, तू लहान सून आली का इथं यवतमाळले? सून पोरग आले का? राकेश न काजल आले का इथं रावाले यवतमाळले इथं खोलीवर? हो गेले. त्याला इथून म्हणजे वाखा होत होता आणि त्याचा जावा येवाले टाइम होय, रात होय येवाले, तर म्हणून गेले ते. त्या दिवशीच गेले ते तिथं खोलीवर त्याच्या. काऊन? तेच म्हटलं. नाही काही नाही, मैसून जातो म्हणे काजलले भेटाले. थांब म्हटलं आली का नाही आली तर फोन करून विचारतो म्हटलं म्हणून. असं नाही आली. हो गेली, आली ते तिथं आली ते. हो ठीक आहे मग समोताबाई, ठेवतो मग. हो बस तेवढंच विचारायचं होतं काय? हो तेवढंच विचार. मग करण ना मी तुला फोन, नंतर मी करण ना मग. ठीक आहे चल ठेव मग. हो जाय ये भेटून. आली म्हणते, आली ते. हो का? बरं ठीक आहे मग आई, येते मी. हो जाय ये मग. इले घेऊन जातं का नाही? दे तिले माझ्याजवळ, राहीन तर राहतेच ते. तिला काय घेऊन जातं? असू द्या ना, तिला पण बाहेर फिरायला आवडते ना. ती पण घरात बोर होते. ती घेऊन जाते ना, तिला पण घेऊन जाते ना. हो घेऊन जा. सांग आता मंजुळ्यान, तू तर 1 महिना राहत होती सुनी जवळ. कशी काय 1 दिवसात 2 दिवसातच येऊन गेली बाप्पा? काय सांगू समोताबाई, मैसून गेली तर मी गेली तर जराशी बोलली नाही चांगली मा संग. गेली तर लागन तर तिचंच करायला गेलती मी. तरी सासूबाई म्हणून मा संग साजरी बोलली नाही, साजरी वागली नाही. काही नवीन आहे का मग? तो सून पहिल्यापासून तशीच आहे. तर इथं आली होती तर आम्हा घरी येऊन तो अपमान केला तिनं. मग मला तर माहितच होतं का तू तिथं जाशील तर ते तसं तर होणारच आहे. म्हणून आली, येऊन गेली का मग तू? तशीच नाही येऊन गेली मी तशीच नाही येऊन गेली मी. तिला सुधरवून आली, तिला धडा शिकून आली मी. अमाय बाई कसं काय हो? मी बी नाटक केली मग, तिच्या गोष्टी ऐकून घेतली ना, रेकॉर्ड केली आणि तिच्या मायले फोन लावली, बोलावून घेतली आणि तिच्या मायले आणि कैलासले रेकॉर्डिंग ऐकलं ते ना. कैलास तर असा भडकला. म्हणलं थांब रे, भडकू नको.
त्याच्यानं गोष्ट खराब होते म्हटलं. भडकल्यानं शांततेनं प्रेमानं घे म्हटलं तर होते म्हटलं. तर मग सांगलं मी त्याला, ते जशी मा संग वागली तशी तू तिच्या आई संग वाग म्हटलं. वागला तो तसाच वागला तो. तेव्हा तिला त्याची चूक समजली. मग समजलं तिले. स्वतःवर बीतते तेव्हा कोणाला समजते. मग फोन करते, मग आई आई माय चुकलं, मला मी असं नाही वागायला पाहिजे, असं तसं अशी तशी बोले, मग माफी मागे मग फोनवर. असं सुधारली मग नाही. असे लोक सुधारते का हो समोताबाई? असे लोक सुधारते काय? तिले आज समजलं तिले. आज तिनं माफी मागितली, उद्या अजून जशीची तशीच होते. कुत्र्याच्या शेपटी किती सरळ केली तर सरळ होते काय? नाही, जशीच्या तशीच राहते. काय माहित, आता फोन करून बोले तर मोठी आहे, मला माफ करून द्या असं तसं, पण आता काय माहित. समोर चालून स्वभाव तो स्वभाव. स्वभाव कधी बदलते काय? बदलते का? नाही बदलत. मूळ स्वभाव जसा असला तसाच राहते. सुधारली म्हणताच येत नाही त्याले. नाही पण तरी पहिल्यासारखी एवढं नाही करणार नाही. हो, पहिले म्हणजे जेवढं तिनं अति केलं, म्हणजे जाणून बुजून करतं ती तशी नाही करणार, पण स्वभाव तिचा जाणार नाही. हे गोष्ट खरी आहे म्हणा. स्वभाव तो स्वभाव. मूळ स्वभाव बदलते काय कधी? चांगलं वाटलं मला तुम्ही आल्या, नाही तर मला तर बोर लागते. नुसतं बोर लागते मला. एकटी काम करणार तर किती करणार. येऊन जायचं मग माझ्या घरी. एकटं वाटलं किंवा बोर वाटलं तर येऊन जायचं माझ्या घरी. मी तर घरीच राहते. मी म्हटलं तुम्हाला काम राहत असणार तर म्हटलं मग मला गमलं नाही की मग मी काम काढते. मग मी काम करून घेते कोणतं ना कोणतं असं. आणि हे पण खूप उशिरा येतात. मग रात्री पण स्वयंपाक झाल्यानंतर खूप बोर वाटते. मग रात्री कशी येऊ मी? रात्री नाही जमत नाही ना. हे पण खूप उशिरा येतात. मग रात्री जेवण झाल्यानंतर थोडं फिरायला जायचं. आम्ही तर जात असतो. जेव्हा हिचे पप्पा आले की ते जेवण करतात 9-8:30 वाजता ते घरी येऊन जातात. तर आल्यानंतर थोडं रिलॅक्स करतात, मग जेवण करतात आणि मग आम्ही दोघं पण फिरायला चालले जातो आम्ही. मग बाहेरची थोडी थंडी हवा, अजून बाहेरचं वातावरण. आपण दिवसभर घरात राहतो ना, मग थोडं रात्री थोडं फिरलं ना तर त्यांच्यासोबत तर काय मूड फ्रेश होते. तर हे नेतात आम्हाला, रोज नेतात. आम्ही तिघं पण जातो मस्त बाईकवर आणि फिरून मस्त येऊन जातो. मग कधी कधी आता उन्हाळा येणार आहे, तर उन्हाळ्यामध्ये तर खूप मजा येते. जातो, कधी आईस गोला खातो, कधी बदाम शेक, तर कधी आईस्क्रीम, असं खाऊन आम्ही येतो. मग 11 वाजेपर्यंत आम्ही घरी येऊन जातो. 11 वाजता मग आराम. हे उशिरा येतात ना तुमच्या इथे भाऊ, तरी 8:30 वाजता येऊन जाते. हे नाही, हे 10 कधी 10:30 असं वाजते त्यांना. तर मग आल्यानंतर मग थकून जातात आणि मग मी पण थकली राहते. त्यांची वाट बघताच मी थकून जाते. तर मग कुठे जायचं, मग जेवण करतो आणि बस झोपून जातो. मग नाही, माझ्या घरच्या टाइमला पक्के आहे. 8:30 वाजता येतातच ते आणि जायचं घरून 10 वाजता चालले जातात आणि रात्री 8:30 वाजता पक्कच आहे ना त्यांचं. डेली 8:30 वाजता येतातच ते. पाहते तरी 10 वाजता जातात. हे माझ्या घरच्या तर 8 वाजता 8:30 वाजताच जातात आणि रात्री यायला पण उशीर. मग मला ना एकटं लागते. आणि तुमच्या घरी यायचं म्हणजे किती यायचं? रोज तर नाही येऊ शकत ना. नाही तसं काही नाही, येऊ शकता तुम्ही. रोज पण येऊ शकता, तसं काही नाही. आमची तरी मुलगी आहे, तुम्ही तर दोघंच आहात. तुम्ही तर दोघं चालत पण गेले तरी मस्त तुमचं वॉकिंग पण होते आणि नाही का जेवण पण पचन होते. चालत दूरपर्यंत असे फिरत गेले का. हो, तसं पण होते. मग लगेच जेवल्यानंतर झोपणं पण परवडत नाही ना. तर आता मी म्हणून यांना की आले म्हणजे चला थोडं आपण वॉकिंग करून येऊ म्हणून. हो, म्हणायचं थोडं बाहेर जायचं तर चांगलं वाटतं, आपलं मूड फ्रेश होते. हो ना, बरोबर आहे ना तुमचं. काय म्हणते मग आमच्या ननदबाई? करते बरोबर काम वगैरे? तसं त्यांना ना जमत नाही थोडं. केलं नाही ना त्यांनी कधी म्हणून. हो ना, करते सर्व येते तिला. सगळं येते तिला. थोडं येत नाही, सांगावं लागते. कुकरात त्या दिवशी हलवा बनायला सांगितला होता दुसऱ्या दिवशी लग्नाच्या. तर तिने कुकर काढला होता, कुकरमध्ये हलवा बनवाय. तर मग मी सांगितलं की कुकरमध्ये नाही, कढाईमध्ये बनतो. तर मग मी जसं सांगितलं तसं तिनं बनवलं. तर चांगला बनला होता. हाताला चव आहे तिच्या. हो, म्हणून म्हटलं. त्यांनी कधी केलंच नाही कधी. शिकतच होत्या, माझी सासूस करे आणि नंतर मग तिकडे शिकायला चालले गेल्या. मग इथं आल्यानंतर मग मी पण होती आणि दोघे माझ्या मोठे जावात त्या पण. मग तिला म्हणजे त्यांना कामच नाही पडलं करायचं. तरी शिकवलं होतं त्यांना, शिकवलं होतं थोडं. तर म्हणून थोडं तरी जमते. नाही, काही हरकत नाही, आता जमून जाईल. एक वेळचं करायला लागलं ना की जमून जाते. हो, आता मी पण बघा ना, जेव्हा नवीन आले सासरी तेव्हा हलवा बनवायला सांगितला होता, गाजराचा हलवा. तर मग पूर्ण जाळून टाकला, माझं लक्षच नाही, पूर्ण जळून गेला होता. खूप ओरडल्या होत्या माझ्या सासू तेव्हा माझ्या. हो का, मी नाही केली अशी चूक कधी. मला सगळं येत होतं. शिकले पण मी, शिक्षण पण केलं आणि घरचे काम पण केले, सर्व येत होतं मला.
हो तसं मला पण येते, सगळं येते मला पण. पण माझं लक्ष नव्हतं राहिलं. फोन आला होता माझ्या आईचा, त्यात बोलता बोलता माझं लक्षच नव्हतं राहिलं, तर जडून गेला होता. किती उशीर! आज तर हद केली आहे ना, हद पार केली. आज तर 11 वाजून गेले. बापा बापा, किती उशीर! व एवढ्या उशिरापर्यंत काम राहते का तुमचं? आले आले झालं का तुझ्या सुरू? किती उशीर होते, मला उशीर काम करायला लागते. एवढा उशीर होते पण एवढं काम करायला लागते? ऑफिस बंद नाही होत काय? चालूच राहते का? हे कोणतं ऑफिस आहे तुमचं 11 वाजेपर्यंत चालू राहते? पुऱ्या ऑफिसचं काम तुम्ही एकटेच करता काय? करायला लागते मला. तुझ्यासारखं आहे का घरी बसून राहायला लागते? काम करायला लागते मला. कोणासाठी करतो? तुझ्यासाठी, माझ्यासाठीच करतो ना, आपल्या भविष्यासाठीच करतो ना. मग मी नाही काय करत का घरी? घरामध्ये बसलीच राहतो का? एवढं सगळं कोण करते? मग तुम्हीच काम करता तर मी काहीच नाही करत काय? अरे जाऊ दे ना बा, तू जेव्हाचं वाट पहिले भूक लागली. हे तर नाही का नवरा घरी आला तर चांगली प्रेमानं बोलवून तर पाणी आणून देईन, घ्या पाणी बसू देईन, मग बोलवून नाही आल्या बरोबर. घरी आल्या बरोबर गावरल्या कुत्रीसारखी अंगावर फुकतो. मग किती किती वाट पाहून राहिली मी? 8 वाजतापासून तुमची वाट पाहून राहिली ना. पूर्ण जेवण थंड होऊन गेलं ते. आणि एवढं उशीर कावरले कुत्री म्हणता अजून? एवढं काम करायला लागते? एवढं काम नाहीच नाही तर घरी तर वेळेवर येऊन जात जा. सकाळी लवकरच चालले जाता घाई घाईनं, तिकडून एवढ्या उशिरा येता. अरे कामाचा बोजा आहे, करायला लागते मला. एवढा पगार का बिन कामाचाच नाही देत. हो, फालतूचा एवढा पगार नाही देत. तेवढा पगार आहे ना, तेवढं काम बी करायला लागते मला. तुझ्यावानी काय? कधी उठलं, कधी केलं नाही केलं बसलो, तुझ्यावानी आहे काय? काम करायला लागतं. मी थकलो, मला बोलायला लावू नको, माझं डोकं दुखून राहिलो. मला फ्रेश होऊ दे आणि वाढ जेवायचं वाढ, मला जेवण करू दे. तू तर जेवली असून नाही? तू तर मस्त मग गम असून तू. मी कुठे जेवली? मी वाटच तर पाहून राहिली तुमची. स्वयंपाक झाला ना, वाट पाहून राहिली तुमची. किती भूक लागून गेली मला आणि तुमची वाट पाहून राहिली मी. मग जेवता नाही येत तुले? जेवून घेवा ना आणि झोपून राहा. मग काय वाट पाहत राहायचं? मग अजून तुम्हीच म्हणाल ना तिकून मी बाहेर राहतो, काम करत राहतो, तर जेवून झोपून जातो असंही म्हणाल. इकून तिकून तुम्ही डबले वाजवता. लागली तुले भूक, लागली तुले, मला लागली भूक, तुला लागली भूक. मग काय एवढी जोरानं ओरडून राहिली? आलो ना मी आता मला फ्रेश होऊ दे आणि तू तोपर्यंत वाढ जाय, जेवून घेऊ. तू शांत होय, मला शांत राहू दे. धुवा हात पाय, वाढतो. आता रागाला का? आता नाही बोलून राहिली. आले बरोबरच बोलतो फक्त. आता चुपचाप आहे, आता शांत झाली. आता काय बोलू आता? रोजच आहे तुमचं. तुम्ही रोजच मी बोलून राहिले, तुम्हाला सुधरूनच नाही राहिले तुम्ही. तर काय बोलतच राहू. किती बोलू तुम्हाला? लवकर येत जा. मी दिवसभर घरात राहतो, तर थोडंसं लवकर आले का जेवण खाऊन करून आपण जरासं बाहेर सैरसपाटा मारायला जातो. माय मूड फ्रेश होते. आणि ते तर नाही, पण तुम्हीच उशिरा येता. थकून जातो मी. काम करू कामाचा लोड किती आहे? ते ओव्हर टाइम करतो, जास्तीचं काम करतो, जास्तीचा पगार भेटते. मग कोणासाठी करतो? आपल्यासाठीच करतो ना एवढं सगळं. तुझेच अजून आहे का मला? तुझेच मधून आहे का मला? काम करता उशिरा येतं काम करतो म्हणून उशिरा येतो ना. तुझ्यासारखा घरी बसला राहतो का मी नाही करत का काही काम? मी कोणासाठी करतो? मग मी तर घरामध्ये करतो ना. तुम्ही बाहेर करता तर मी घरामध्ये करतो. घर हे नीट नेटकं ठेवणं, स्वयंपाक करून तुम्हाला चारणं, तुमचा टिफिन, तुमचे कपडे, घर साफ कोण करते? मग तुम्ही बाहेर करता तर. ठीक आहे ना, तोही करतो, मी करतो. मग मी तुला काही बोलतो काय? बोलताना थोडासा उशीर झाला का कसे बोलता? आता सकाळीचीच गोष्ट किती ओरडले तुम्ही मायावर. टिफिन नाही धुतला, आणला टिफिन कुठे? आता धुवून ठेवतो. अरे माझी टिफिन राहिला काजल, टिफिन राहून गेला, ऑफिस मध्येच राहिला. हे घ्या. आता उद्या काय न्यान तुम्ही? उद्या काय ज्यात न्यान? हातात घेऊन जातात पोया आणि त्याच्यावर भाजी. धुत नाही थोनादान. मग आता उद्या टिफिन कसे भुलले तुम्ही? टिफिन ही भुलाची वस्तू आहे का? तुम्ही नाही भुलत घरी येणं. तुम्ही कशा घरी येता उशिरा पासरा? भुललो बा, नाही राहिलो, लक्ष नाही राहिलं. उशीर झाला, पटपट दरवाजे बंद केलो, येऊन गेलो. काऊन चपराशी नाही राहत का दरवाजे बंद करायला? तुम्ही एकटेच राहता काय? चालत राहते चपराशी 8 वाजता. मी एकटाच राहतो बसला ऑफिस मध्ये. आता काम आलं तर मग करावं कोण नाही. बापा, त्याला तरी त्याचं घर समजते. 8 वाजता जावं लागते घरी, बायको वाट पाहते म्हणून. तुम्हाला नाही समजत बायको वाट पाहते म्हणून? बायकोले काय बायको? आलो ना आता मग आता कायची होय? तू झोप म्हणतो मी बी झोप. अर्जुनजी, मी काय म्हणते, ते राकेश बापूजी आहे ना, करा बरं त्यांना फोन करता का? बोलवा ना त्यांना पण इथे आपल्या सोबत. ते पण येते, त्यांना पण चांगलं लागेल. मी दुपारी गेले होते काजलकडे, तर ती म्हणत होती की मला बोर वाटते, असं आहे तसं आहे. अर्जुन जी तुम्हाला तर नेते, पण माझ्या इच्छा राकेशजी मला नेत नाही असं म्हणत होती ती. तर करा ना फोन, बोलवा, तुमच्यामुळे तर येईल तो.
कायले फोन करायचा आणि कायले फोन करून बोलावायच्या कोणाले? त्याच्या लाईफ ते जाणे ते पाहिजे. ते फिरायला जावो नाही तर नाही जावो. तुले तर आणलो ना मी. झालं, चुप राहा आता. त्याला कायले आपण फोन करायचा? तो थकला राहते, थकला राहते. त्याला जास्त काम करायला लागते. जसा पगार आहे तसं काम बी करायला लागते. म्हणून तो जात नाही कुठं, फिरायला नेत नाही कुठं वहिनीले. नाही तर मासारखा राहिला असता तर नेला असता. पण त्याला काम जास्त राहते म्हणून तू कुठं जात नाही. माणसाची मजबुरी बी राहते. बायकोनं मजबुरी बी समजून घ्यावाची. काम करायला लागते म्हणून नाही नेत, थकला राहते म्हणून नाही नेत. हो ते आहे म्हणा. करा ना तरी फोन तर करा. आले की नाही आले घरी तर. चल ठीक आहे, तू म्हणतं तर करतो. करून पाहतो मी, बोलून पाहतो. येईन तर ठीक, येऊन जाईन तर आपल्या सोबत फिरन. चल करतो. हॅलो, कुठं आहे राकेश? कुठं आहे तू? मी घरी आहे अर्जुन, मी घरी आहे. जेवण करून राहिलो. काहून, काही काम होतं का? आता चाला काय? लई वेळ चाला? कधी आला म्हटलं घरी? जेवण करून राहिला आता चाला वाटते घरी. हो मी आता चाललो. मी झाला अर्धा घंटा फ्रेश झालो, हातपाय वगैरे धुतले आणि जेवण करायला बसलो. बघ काहून, काही काम होतं काय? काम हेच होतं का आम्ही तू वहिनी मी आणि आपली त्रिशा आम्ही बाहेर घुमाले निघालो. वहिनी म्हणते करा फोन बापूजीले, बोलवा त्यांना फोन. असं तेच काम होतं. तो म्हणत होतो येतं काय फिरायला आपल्या रोडवर आहो आम्ही. नाही अर्जुन, मी नाही येत. मी थकलो यार, खूप थकलो मी. आता मी जेवण करून सीधा झोपतो. मी आता आराम करतो. आता मी नाही येत. करा तुम्ही, करा एन्जॉय. ठीक आहे. चाल ठीक आहे. मी म्हटलंच होतो तो वहिनीले की तो थकला राहते, नाही येतो. चाल मग ठीक आहे, ठेवतो. कर आराम कर, जेवण कर ना आराम कर. हो ठीक आहे अर्जुन, ठेवतो. मनीषा ताई ते भाऊजी असणार नाही का? ते तर बघा रोज त्यांना फिरायला नेते ते भाऊजी. किती चांगले आहे. आणि तुम्ही आहे ते नाही थकत का? ते पण तर काम करते. ते का घरी बसले राहतात का? ते बी काम करते. ते नाही थकत. तुम्हीच थकता का? दुनियाचे काम तुम्हीच करता का? दुनिया पार लोक कामच नाही करत जसे दुनियातले. तुम्हीच करता. थकलो करता. जराही बाहेर नेत नाही, जराही मला टाइम देत नाही तुम्ही. त्याचं काम वेगळं काजल, त्याचं काम वेगळं, माझं काम वेगळं आहे. मी थकून जातो. वेळ नाही काय किती वेळ देऊ त्याला. गेलो होतो ना आपण फिरायला, शिमला गेलो होतो ना. एवढं फिरवलं ना तुले. आणि मग शॉपिंग करायला नेतो ना तू. ऑनलाईन तर रोजच शॉपिंग करत राहतं. घेतच तर राहतं काही तुला. काही मी रोकटोक करतो काय? नाही रोकटोक नाही करत, पण ते ऑनलाईन किती घेत बसू मी. जरासा टाइम नाही देत पण आता तुम्ही मला. थोडासा टाइम पाहिजे मला तुमच्यावाला. थोडंसं फिरायला नेत जा. काही करत बाहेर गेलं तर वेगळं वाटते, वेगळं फिलिंग वेगळी येते. तसं तर काहीच नाही. ठीक आहे, उद्यापासून मी प्रयत्न करेन. समजलं मले. मी तुझी बाजू समजू शकतो काजल, मी तुझी बाजू समजू शकतो. तूही दिवसभर घरात राहायचं बोर होत असेल तर मी उद्यापासून प्रयत्न करेन लवकर येवायचा आणि जाऊ फिरायला बाहेर. हो असं समजून घेतलं ना तर किती चांगलं वाटते. तुम्ही खुश, मी खुश, दोघे खुश असले तर आपलं किती चांगलं चालते. असं समजून घेत जा. मी तुम्हाला समजतो, तुम्ही मला समजून घेत जा. समजतो ना बा, मी तुले समजतो. तू बी काम करतो घरी, मी बी करतो घरी. काही कमी काम नाही राहत घरी. लय काम राहते. तूही करतो, मी करतो, दोघंही करतो. आपण समजून घेतो मी. प्रत्येक नवरा बायकोनं जर एक दुसऱ्याला समजून घेतलं ना तर घरात कधीच झगडे नाही होत. तुम्ही मला समजून घ्या. कधी माझे दिमाग खराब राहते तर मी काही बोलून देतो, हे तुम्ही समजून घ्या. कधी तुमचं दिमाग खराब राहते तुम्ही काही बोलून घेता, हे मी समजून घेईन. एकमेकाला समजून घेणं हे असतं नवरा बायकोचं नातं राहते. हो बुवा, मला समजलं. आता मला उद्यापासून मी प्रयत्न करून लवकर येवाचा, लवकर जेवाचा. कधी कधी मग नाही बी फिरायला जाणं झालं तर ते बी समजून घेत जाणार. रोजच नको करू मग. म्हटलं नाही एखाद दिवशीचं ठीक आहे, मी समजून घेईन. रोज रोज नाही, एखाद दिवशी ठीक आहे. ठीक आहे बुवा, चल जेवण कर चल. आणि आता थकलो. आता तुझ्या भाषणानेही थकलो आणि कामानेही थकलो. आता आजच्या दिवस जेवण कर, झोप. उद्या मी लवकर याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. एकामेकाला समजून घेणं हेच नवरा बायकोचं नातं. समजलं?